नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थ काव्याची जेवणासाठी वाट पाहत असतो। त्याचवेळी काव्य तिथे येते। पार्थ म्हणतो, या तुमचीच वाट पाहत होतो। अहो, आईसुद्धा तुमची वाट बघत होती। मी म्हटलं जा तू झोप, मी आहे इथे, बसा बसा। अहो, चेंज करण्यासाठी एवढा वेळ लागला, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर काव्य म्हणते, मी जास्त पाणी पित नाही, परंतु सारखं सारखं वॉशरूमला जावं लागतंय। तर आता पार्थ म्हणतो, ब्लड सर्क्युलेशन आता तुमच्या शरीरात खूप बदल जाणवतील आणि म्हणूनच तुम्हाला तसा त्रास होतो, काळजी करू नका। तर आता काव्या हे सगळं ऐकल्यानंतर पार्थकडे पाहते। त्यावेळी पार्थ म्हणतो, काय आहे ना, परीक्षा दोघांचीही आहे। तुम्ही IASचा अभ्यास करताय आणि मी बेस्ट बाबा व्हायचा, त्यामुळे अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत। असं म्हणत पार्थ काव्याला म्हणतो, चला चला तुम्ही अगोदर जेवून घ्या। तर आता पार्थला काव्या नकार देत असते। पार्थ म्हणतो, नाही, तुम्हाला जेवावंच लागेल। तर आता पार्थ म्हणतो, सांगा तुम्ही नक्की काय खाणार आहात? म्हणजे वरण भात खाणार आहात की मग आईने तोंडल्याची भाजी बनवली आणि हो टमॅटोचं सार पण आहे? तर काव्य म्हणते, नाही पार्थ, मला खरंच काही नको आहे। तर पार्थ जबरदस्तीने काव्याच्या ताटात आता कोशिंबीर वाढतो। काव्य म्हणते, पार्थ मला खरंच नको आहे। तर पार्थ म्हणतो, नाही, तुम्हाला जेवावंच लागेल। तर काव्य म्हणते, पार्थ, अहो तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींचा मी आदर करते, तुमची मी कदर करते, पण पार्थ खरंच मला जेवण नको आहे। पार्थ म्हणतो, मग टमॅटोचं सार तरी घ्या, बघा खरंच खूप छान झालंय। आईच्या हातचं टमॅटोचं सार म्हणजे? आता पार्थ काही ऐकून घ्यायला तयार नसतो। तर काव्या पार्थला म्हणते, पार्थ मला खरंच नको आहे। असं म्हणत ती पार्थवर आवाज चढवते आणि म्हणते, दरवेळी मी तुमचंच ऐकायला हवं असं कुठे लिहिलंय का? मी दरवेळी तुमचंच का ऐकायचं? आता मात्र पार्थला खूप वाईट वाटतं। पार्थ काव्याला सॉरी म्हणतो। तर त्याचवेळी आपण पार्थला उलट उत्तर केलं याचं काव्यालाही वाईट वाटतं आणि म्हणून काव्यासुद्धा पार्थला सॉरी म्हणते। आता दोघंही एकत्रच एकमेकांना सॉरी बोलतात। तर त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, ऐका ना, मला जर हवं असेल तर मी नक्कीच जेवेन ना। तर पार्थ काव्याला म्हणतो, मी एरवी तुम्हाला ओरडलो नसतो, तुमच्यावर जबरदस्ती केली नसती, तुम्हाला फोर्स केला नसता, पण आता बाळासाठी तुम्हाला जेवावंच लागेल। आता मात्र काव्या या वाक्याचा उलट अर्थ काढते आणि म्हणू लागते, म्हणजे पार्थ, तुम्ही मला माझ्यासाठी जेवायला सांगत नाही आहेत, मला भूक लागली आहे म्हणून जेव असं म्हणत नाही आहेत, तर तुम्ही फक्त बाळासाठी मला जेव असं म्हणताय। पार्थ म्हणतो, काव्या, अहो कुठला विषय कुठे घेऊन जाताय तुम्ही, मला असं काहीच म्हणायचं नव्हतं, पण तर आता पार्थ काही बोलणार तर काव्या म्हणते, पार्थ तुम्ही गेलात तरी चालेल, प्लीज पार्थ, मला जे हवं ते मी घेईन, मला वाटलं तर मी जेवीन। तर आता पार्थ काव्याला पुन्हा एकदा काही बोलणार तर काव्या पार्थला म्हणते, गुड नाईट। आता मात्र पार्थ तिथून निघून जातो। पुन्हा एकदा मागे वळून काव्याकडे पाहतो, पण काव्या मात्र विचारात हरवून गेलेली असते। आता पार्थ रूममध्ये निघून जाताच त्याचवेळी तिथे रम्या येते आणि रम्या ही सगळं दृश्य पाहते। तर इकडे काव्या तिच्या प्लेटमध्ये असणारं टमॅटोचं सार ओतून ठेवते, कोशिंबीरही काढून ठेवत असते आणि रम्या तिथे येत म्हणते, चोरी पकडली गेली आहे। काव्या, गं काय आहे तुझ्या प्लेटमधलं, तू सगळंच जेवण काढून ठेवतेस, कोशिंबीर टमॅटोचं सार सगळं ठेवलंयस, काय झालंय काव्या? तर काव्या म्हणते, अगं मला खावंसं काही वाटतच नाहीये। तर रम्या म्हणू लागते, मी समजू शकते, तुझी पहिलीच वेळ आहे ना, खूप जणींना असं होतं म्हणे, परंतु काव्या, अगं तुला अभ्यास करायचा आहे, मग जर तुला अभ्यास करायचा असेल तर तुला काहीतरी खावं लागेलच ना। आता रम्याचं हे बोलणं ऐकून काव्या रम्याकडे पाहते। रम्या विचारते, काय गं काय झालंय? तर काव्या रम्याला म्हणते, नाही काही नाही। तर रम्या काव्याला म्हणते, समजलं, आता तुला सर्वजण असंच म्हणत असतील ना की तू पोटूशी आहेस, तू 2 जीवांची आहेस, त्यामुळे आता बाळासाठी खा। कोण तुला असं म्हणत नसेल ना की तू उपाशी राहू नयेस म्हणून खा। सर्वजण बाळासाठी तुझी काळजी घेत असतील ना। तर आता काव्या होकार देते। काव्याला याच गोष्टीचं वाईट वाटत असतं आणि रम्या मात्र याच गोष्टीचा फायदा उचलत असते। रम्या म्हणते, काव्य, अगं मला सगळं काही समजतंय, पण या गोष्टीमध्ये मी तुझी काहीच मदत करू शकत नाही, परंतु एक गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये मी तुझी मदत करू शकते। तर आता काव्य रम्याकडे पाहते। तर काव्य रम्याला विचारते की कुठली मदत? तर रम्या काव्याला म्हणते, मी तुझ्यासाठी फ्रूट्स आणू शकते। तर काव्या तिला विचारते की कोणते फ्रूट्स आहेत? रम्या म्हणते, सरप्राईज। काव्या म्हणते, बरं ठीक आहे, मी इथे हॉलमध्ये बसू का अभ्यास करत? रम्या म्हणते, हो हो ठीक आहे। असं म्हणत रम्या आता किचनमध्ये येते आणि तिने ठरवलेल्या प्लॅनप्रमाणे तिने तर आता काव्यासाठी पपई आणलेला असतो। ती हातात पपई घेते, त्यावेळी तिला वसुआत्यांचं बोलणं आठवतं,
वसू आत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं ए बाई काय करतेस तू, हे म्हणजे पपई खायला घालून काव्याचं बाळ तू. तर आता रम्या अगदी तिच्या प्लॅनप्रमाणे पपई कट करायला घेते आणि त्यानंतर ती पपईकडे पाहत पपईमध्ये चाकू खुपसते. तर आणि ती रागानेच आता पाहत असते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा यांची मात्र आपल्याला बाळ होत नाही या विचाराने झोपच उडालेली असते. परंतु जीवा कसंबसं नंदिनीला झोपी घालतो, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतो. मात्र जीवाला झोपच येत नसते, कारण जीवाला नंदिनीचं बोलणं आठवत असतं. नंदिनीने जीवाला प्रश्न केलेला असतो की समजा देव न करो परंतु आपल्याला मूल झालंच नाही, पण आपल्याला बाळ हवंय, मग आपण काय करायचंय? आहे का तुमच्याकडे प्रश्नाचं उत्तर? त्यावेळी मात्र या प्रश्नाचं उत्तर देणं जीवाने टाळलेलं असतं. परंतु नंदिनीचा हा प्रश्न जीवाच्या मनाला, त्याच्या जिवारी लागलेला असतो. त्याला सतत या गोष्टीची आठवण होत असते, सतत नंदिनीचं बोलणं आठवत असतं. आता समोरच जीवाला त्याची डायरी दिसते. जीवाला त्याची डायरी खुणावत असते आणि जीवा उठून लगेच आपली डायरी हातात घेतो आणि बेडच्या बाजूला बसत त्या डायरीवर 2 वाक्य लिहितो. आम्ही आईबाबा होणार आणि आम्ही आईबाबा नाही होणार, अशी 2 वाक्य त्यांनी एका पानावर लिहिलेली असतात. आता ते दोन्ही चिठ्ठ्या तयार करतो आणि त्या चिठ्ठ्या उडवत त्यातली एक चिठ्ठी त्याला सिलेक्ट करायची असते. तो नंदिनीकडे पाहतो, परंतु चुकून जर आपल्या विरुद्ध चिठ्ठी आली तर, या विचाराने जीवा आता कोणतीच चिठ्ठी पाहत नाही, तर दोन्ही चिठ्ठ्या फाडून टाकतो. तर त्यानंतर जीवा नंदिनीकडे पाहतो, डोळ्यातील अश्रुधारा वाहतच असतात आणि यातच तो आम्ही आईबाबा होणार असं वाक्य सतत डायरीवर लिहत असतो. पूर्ण 1 पान आम्ही आईबाबा होणार हे तो लिहून काढतो आणि त्यानंतर त्याकडे पाहत एक नवीन आशेचं किरण निर्माण करत ती डायरी आपल्या उराशी घेतो आणि नंदिनीकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्यासाठी रम्या आता पपई कापून घेऊन येते. आता पपईचा बाऊल पाहिल्यानंतर काव्या म्हणते, रम्या ग पपई. रम्या म्हणते, काव्या ग काय बोलतेस हे, तुझ्यासाठी मी पपई कसा घेऊन येईन? नाही ग, तुझ्यासाठी पपई नाही आणला आहे, हा बाऊल माझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी हा बाऊल मिक्स फ्रूटचा. तर काव्या म्हणते ओके. तर रम्या म्हणू लागते, अगं हे घे, तुझ्यासाठी मी मिक्स फ्रूट घेऊन आले आहे. असं म्हणत आता रम्या काव्याच्या हातात मिक्स फ्रूटचा बाऊल देते आणि आपल्या हातात पपईचा बाऊल ठेवते. रम्या म्हणू लागते, अगं मी तुझ्यासाठी मिक्स फ्रूट आणले आहेत, बघ ना. तर काव्या म्हणते, अगं हो ना, हे काय, हे तर सगळे माझे आवडते फ्रूट्स आहेत. तर आता रम्या म्हणते, अगं तूच नाही का म्हणाली होतीस तुला द्राक्ष, चिकू, अननस, ॲपल हे सगळे फ्रूट्स आवडतात? अगं मी आज मार्केटला गेली होती, मग येताना तुझ्यासाठी पण आवर्जून फ्रूट्स घेऊन आली. अगं मी विजयच्या नादाला लागून तो कासव महोत्सव बघायला गेली होती आणि बघ ना किती स्किन टॅन झाली आहे. मग मी ठरवलं की आजपासून रोज निदान थोडा तरी पपई खायचा आणि म्हणूनच मी पपई खाते. तो मिक्स फ्रूट खा ना. काव्या म्हणते, किती आठवणीने आणि आवर्जून तू घेऊन आली आहेस माझ्यासाठी फळं. रम्या म्हणते, मग त्यात काय झालं, तू खाऊन तर बघ. तर आता काव्या रम्याने दिलेले फ्रूट्स खात असते. तर काव्या म्हणू लागते, अगं रम्या असा हा बाऊल पार्चचा सुद्धा आहे ना? तर आता रम्या म्हणते, हो अगं मीच आणले होते, 2 वर्षापूर्वी असे 2 बाऊल आणले होते, पार्चसाठी आणि माझ्यासाठी, अगं फ्रेंडशिप म्हणून. तर आता काव्या म्हणते हो. तर त्यानंतर रम्या म्हणू लागते, मी खूप मिस करते. तर काव्या रम्याकडे धक्क्यानेच पाहते. रम्या म्हणते, आमची फ्रेंडशिप, असं म्हणत रम्या त्यांच्या आयुष्यातल्या चांगल्या आठवणी सांगत असते. त्यावेळी मात्र काव्याला खूप वाईट वाटतं. काव्या रम्याला म्हणते, रम्या तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल, काळजी करू नकोस. रम्या म्हणते, हो त्याच तर दिवसाची मी वाट बघते. तर त्यानंतर रम्या काव्याला म्हणते, काव्या अगं माझी बडबड काही थांबणार नाही, तू एक काम कर, तू अभ्यास कर, मी इथे बसून खाते. असं म्हणत रम्या पपई खात असते. आता काव्या अभ्यासाला तिची पुस्तकं घेत असते आणि त्याच वेळी रम्याने काव्याचं पेन लपवून ठेवलेलं असतं. काव्या आता पेन घ्यायला जाते तर त्या ठिकाणी पेन नसते. तर आता रम्या म्हणते, अगं काय झालंय, काय शोधतेस? काव्या म्हणते, अगं आताच मी इथे पेन ठेवलं होतं. रम्या म्हणते, मिळत नाही आहे का, थांब मी दुसरं घेऊन येते. तर काव्या म्हणते, नाही नको, आमच्या रूममध्ये आहे ना दुसरं, मी घेऊन येते. तर रम्या म्हणते, बरं ठीक आहे, पण तू रूममध्ये जातेस ना तर पार्थला सांग की तू फ्रूट्स खातेस, नाहीतर बिचारा तुझी काळजी करत बसेल. काव्या म्हणते, हो. असं म्हणत काव्या तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर त्याचवेळी रम्या तिने लपवून ठेवलेलं पेन हातात घेते आणि म्हणू लागते, माइंड गेममध्ये मला कोणीच हरवू शकत नाही, माझा हात कोणीच धरू शकत नाही काव्या. असं म्हणत तिने आता काव्याच्या विरुद्ध खूप मोठं षडयंत्र रचलेलं असतं. परंतु काव्या मात्र डोळे झाकून रम्यावर विश्वास ठेवत असते. रम्याने मात्र या चांगुलपणाचा फायदा घेतलेला असतो.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ काव्याचा विचार करत असतो. काव्या जेवल्या असतील का? पार्थ विचार करत म्हणतो, काव्या जेवल्या नसतील तर मला जाऊन बघावं लागेल. असं म्हणत पार्थ आता जायचं ठरवतो. परंतु त्याचवेळी काव्या रूममध्ये आलेली असते. आता काव्याला पाहून पार्थ खुश होतो आणि म्हणतो, काव्या झाला का अभ्यास? तर काव्या आता हातातील पेन दाखवते. पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, पण काव्या तुम्ही जेवला आहात का? तर काव्या म्हणते, नाही मला जेवण नको आहे. पार्थ म्हणतो, काव्या? तर काव्या म्हणते, हो मला माहीत आहे, एरवी मी नाही जेवली तरी काही हरकत नाही, परंतु आता माझ्या पोटात बाळ आहे म्हणून मी जेवलीच पाहिजे, हो ना? आता मात्र पार्थ शांतच होतो. काव्या म्हणते, एनिवे काहीच हरकत नाही, पण मला आता जेवण नको आहे, मी फ्रूट्स खाईन. तर पार्थ म्हणतो, काव्या? काव्या म्हणते, गुड नाईट, येते मी. असं म्हणत काव्या रागानेच तिथून निघून जाते. पार्थला खूप वाईट वाटतं. पार्थ म्हणतो, माझीच चूक झाली, नेहमीप्रमाणे मीच यांना फ्रूट सलाड बनवून द्यायला हवं होतं, वेलची टाकलेलं. असं म्हणत आता पार्थ त्यालाच खूप वाईट वाटत असतं की आपण काव्याची नीट काळजी घेत नाही आहोत. आता काव्या पेन घेऊन हॉलमध्ये येते आणि म्हणू लागते, पेन मिळालं. रम्या म्हणते, तू बस ना, मी चाट मसाला घेऊन येते. असं म्हणत आता रम्या चाट मसाला आणण्याच्या निमित्ताने तिथून किचनमध्ये निघून जाते. आणि चाट मसाला आणायला म्हणून जाणारी रम्या जाताना मात्र काव्याच्या मिक्स फ्रूटचा बाऊल घेऊन जाते. तर दुसरीकडे मात्र पार्थचा कशातच लक्ष लागत नसतो. सतत त्याला काव्याची काळजी वाटत असते. आता काव्याने फ्रूट्स तरी नीट खाल्ले असतील का, हा विचार त्याच्या मनात असतो आणि म्हणूनच तो ठरवतो की आपणच जाऊन पाहावं की काव्याने खरंच फ्रूट्स खाले आहेत की नाही. आणि म्हणूनच पार्थ बाहेर येऊन पाहतो तर काव्या तिच्या अभ्यासात पूर्णपणे मग्न असते आणि त्याचवेळी ती चहा बाऊलमधलं फ्रूट्स खायला जाते. तो बाऊल मात्र पपयांचा असतो आणि ज्यावेळी काव्या पपई खायला घेणार त्याचवेळी पार्थ मोठ्यानेच बोलतो, काव्या. काव्या मात्र घाबरते आणि म्हणते, काय झालंय पार्थ, का ओरडताय? पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही हे काय करताय? हे सगळं काही तुम्ही मुद्दामून तर करत नाही आहात ना? तर काव्या म्हणते, काय झालंय पार्थ? पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही पपई खाताय म्हणजे हे सगळं काही तुम्ही? तर काव्या म्हणते, पार्थ म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? मी हे सगळं काही मुद्दामहून करते? पार्थ म्हणतो, नाही मला तसं म्हणायचं नाही आहे, पण तुम्ही जे काही करताय ते चुकीचं आहे. तर काव्या म्हणते, पार्थ तुम्हाला बाळाच्या पुढे काही दिसतच नाही आहे, अगदी मी सुद्धा दिसत नाही आहे. आत्तापासून जर असं होत असेल तर मग बाळ जन्माला आल्यानंतर काय होईल? आणि यांचं बोलणं रम्या ऐकत असते आणि या दोघांमध्ये होणारे मतभेद पाहून रम्याला मात्र आनंद होत असतो. रम्या हे सगळं काही किचनमधून पाहत त्याची मजा घेत असते. तर काव्या म्हणते, पार्थ तुम्ही खरंच चुकताय. पार्थ म्हणतो, मी चुकत नाही आहे काव्या, तू चुकतेस. काव्या तुम्ही काय करता याचं भान आहे का तुम्हाला? तुम्ही प्रेग्नेंट आहात हे विसरून गेला आहात का? तरीसुद्धा तुम्ही पपई खायला घेतलात. तर काव्या म्हणते, पार्थ तो पपई मी खाल्ला नाही आहे किंवा मी तो कट केला नाही. पार्थ म्हणतो, हा पपई कट करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? काव्य म्हणते, पार्थ मी म्हणाले ना, हा पपई मी कट केला नाही. तर पार्थ काव्याला प्रश्न करत म्हणतो, मग कोणी कट केलाय? तर काव्य म्हणते, रम्याने. आता मात्र पार्थ मोठमोठ्याने रम्याला हाका मारू लागतो. तर आता त्याचवेळी रम्या तिथे धावत पळत मिक्स फ्रूटचा बाऊल घेऊन येते आणि पार्थला विचारते, पार्थ काय झालंय? तर त्याचवेळी मानिनीताई आणि तिथे मिथुन काकाई आलेले असतात. मानिनीताई म्हणतात, पार्थ अरे काय झालंय, तू रम्याच्या नावाने एवढ्या मोठमोठ्याने हाका का मारतोयस? पार्थ म्हणतो, आई तू एक शब्दही मध्ये बोलू नकोस. रम्या, अगं काय चाललंय तुझं? तुला असं वागताना काहीच वाटत नाहीये का? रम्या म्हणते, काय झाली आहे पार्थ, माझी चूक सांग तर. पार्थ म्हणतो, चूक? अगं तू काय करतेस ह्याचं भान तरी आहे का तुला? अगं रम्या, मी तुझाच झालो नाही, तुला माझ्यासोबत संसार करता आला नाही म्हणून आता तू माझा संसारही उद्ध्वस्त करतेस, माझ्या बाळाच्या जीवावर उठली आहेस. रम्या, अगं तुला लाज वाटत नाही का हे सगळं काही करताना? रम्या म्हणते, पार्थ. पार्थ म्हणतो, हो तू माझ्या बाळाच्या जीवावर उठली आहेस, पण रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला माझ्या बायकोच्या किंवा बाळाच्या आसपासही येऊ देणार नाही. असं म्हणत पार्थ आता रम्याला ताकीद देत असतो आणि त्याचवेळी विजय त्या ठिकाणी आलेला असतो. आता पार्थचं बोट त्याचा हात खाली करत विजय पार्थला म्हणतो, हात खाली. आता जर माझ्या बायकोशी लढायचं असेल तर अगोदर मला भिडावं लागेल, रम्या नाही. रम्या विजय मतकरी. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर आता पार्थ म्हणू लागतो, पण तू एवढ्या रात्री इथे काय करतोयस? तर आता विजय म्हणतो, मी इथे काय करतोय ना हे महत्त्वाचं नाही आहे, परंतु या घरात माझ्या बायकोला कशी वागणूक दिली जाते हे तरी मला आता कळालं. बरं झालं मी यावेळी इथे आलो, त्यामुळे मला कळालं तरी. तर आता मानिनीताई म्हणतात, नाही विजयराव, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे, असं काहीही नाही आहे. रम्या म्हणते, हो विजय, असं खरंच काही नाही आहे.
पण विजय रम्याला गप्प बसवतो. तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या बोटावर घेतो आणि पार्थला म्हणतो, रम्याच्या डोळ्यातील अश्रूंची शपथ, तिच्या पाण्याच्या ठेंबाची शपथ, की आग लावेन आग. त्यावेळी मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. काव्या धक्क्यानेच विजयकडे पाहते तर पार्थ विजयला म्हणतो, एकतर तू माझ्या घरात आहेस आणि आमच्या घरात येऊन मला धमकी देतोयस, ज्याला मी पोकळ धमकी समजत आहे. विजय मतकरी, तू माझ्याच घरात येऊन मला जी धमकी देतोयस ना, ती मी सिरियसली घेत नाही. आणि दुसरी गोष्ट विजय मतकरी, या रम्याच्या डोळ्यातील पाण्याने तू जो काही वाहवत जातोयस ना, त्या रम्यालाच विचार की तिने नक्की काय केलं आहे ते. पार्थ चिडतो आणि मोठ्यानेच म्हणतो की माझी बायको प्रेग्नेंट आहे. ही गोष्ट रम्या विसरली आहे का? तिला माहीत आहे की काव्या प्रेग्नेंट आहेत आणि तरीसुद्धा ती त्यांना पपई खाऊ घालत होती. आता हे ऐकल्यानंतर काव्याला काय बोलावं काहीच कळत नाही. रम्या म्हणते, पार्थ अरे. आता काव्या किंवा रम्याचं काही ऐकून न घेता पार्थ रिॲक्ट झालेला असतो, कारण पार्थला रम्याचा स्वभाव चांगलाच माहीत असतो, परंतु रम्याने खेळलेला गेम मात्र माहीत नसतो. आता रम्या तिच्या नाटकाला सुरुवात करते. डोळ्यातून अश्रू गाळत म्हणते, पार्थ अरे, मी खरंच मूव ऑन झाली आहे माझ्या आयुष्यात. तुला आणि काव्याला अगदी मनापासून मी ॲक्सेप्ट केलं आहे. माझ्या मनात आता कुठलाच राग किंवा द्वेष नाही आहे पार्थ. अरे पार्थ, तुमच्या लग्नात आणि लग्नानंतर सुद्धा जे पडेल ते काम मी केलं आहे. अरे एवढंच नाही तर तुमच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा मी खूप जीव लावणार आहे, अगदी मनापासून. आणि तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसत नाही आहे का पार्थ? रम्या पार्थला प्रश्न करत म्हणते, मग तूच सांग आता मी काय करू, म्हणजे तुझ्या मनातील ही संशयाची जळमटं कायमची दूर निघतील, कायमची तुझ्या मनातून निघून जातील. तर पार्थ रम्याला म्हणतो, अगोदर तुझी ही नाटकं आहेत ना, ती बंद कर. रम्या पार्थला म्हणते, पार्थ अरे मी खरं बोलते, काव्यासाठी बनवलेला फ्रुट्स बाऊल हा आहे आणि तो पपईचा बाऊल माझ्यासाठी मी बनवला होता. चाट मसाला मला हवा होता आणि म्हणूनच मी किचनमध्ये जात होते, पण जाताना मला माझा बाऊल घेऊन जायचा होता, पण चुकून हा बाऊल मी घेऊन गेले. पार्थ अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आता पार्थ रागानेच त्याच्या रूममध्ये निघून जात असतो. तर त्याचवेळी आता विजय त्याचा हात पकडतो, त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो, मी तुला असं जाऊ देणार नाही आहे. ज्यांची मनं दुखावली आहेस ना, त्या सगळ्यांना सॉरी बोल, त्या सगळ्यांची माफी माग आणि मगच इथून जा. आता हे ऐकल्यानंतर पार्थ विजयकडे पाहू लागतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता काव्या पार्थला आपल्या लग्नातील फोटो दाखवते आणि म्हणू लागते, पार्थ तुम्हीच हा फोटो बघा, किती खुश होतो आपण. परंतु आता आपल्या दोघांचे चेहरे आरशात बघा. अगदी आपल्या दोघांच्या पहिल्या लग्नात जसे आपण होतो ना, तसे आपण आता दिसतोय. तसेच मतभेद आपल्यात आताही होत आहेत. मला राहून राहून असंच वाटतंय की आपलं येणारं बाळ हेच आपल्यासाठी हे मतभेदाचं कारण ठरेल. आता हे ऐकल्यानंतर पार्थला धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता जीवा रूममध्ये रिपोर्ट पाहत असतो. तर त्याचवेळी नंदिनी रूमचा दरवाजा वाजवते आणि जीवाला आवाज देत म्हणते, जीवा हो दरवाजा उघडा ना. जीवा म्हणतो, हो हो आलो. असं म्हणत जीवा दरवाजा उघडायला जाण्या अगोदरच त्याच्या हातातील रिपोर्ट बेडवर ब्लँकेट खाली लपवून ठेवतो. आता दरवाजा उघडताच नंदिनी घाईने विचारते, काय झाले जीवा, रिपोर्ट आलेत ना? काय आलेत रिपोर्ट? तर आता जीवा म्हणू लागतो, कुठले रिपोर्ट तर अजून आलेच नाही आहेत, त्यांचा सर्व्हर डाऊन आहे. तर त्याचवेळी नंदिनीचा लक्ष जीवाने लपवून ठेवलेल्या रिपोर्टकडे जातो आणि आता नंदिनी जीवाकडे पाहते. तर मात्र जीवा काहीच बोलत नाही. आता ते रिपोर्ट पाहिल्यानंतर नंदिनीला नक्की रिपोर्टमध्ये काय समजेल. तर दुसरीकडे पार्थाने काव्यामध्ये असणारा मतभेद दूर होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.